श्री गोविंद प्रभू महाराज की जय। श्री गोविंद प्रभूंच्या आघात कृपा प्रसादानं गोविंद प्रभूंच्या नगरीमधून आपण मयंकरादादा शेवातकर उर्फ मदनभाऊ रामटेके यांच्या ग्रंथालयामध्ये असलेले एक एक पुस्तकांचा आपण परिचय घेत आहे। या पुस्तकांच्या मध्ये आपण महानुभावांचे तत्वज्ञान नावाचं हे जे पुस्तक आहे या ठिकाणी आपण हे पाहत आहे। महानुभावांचे तत्वज्ञान नावाचे हे पुस्तक आहे, फार पुरातन पुस्तक आहे। 1945 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर 2 वर्ष अगोदर हे पुस्तक तयार झालेलं आहे। महानुभावांचं तत्वज्ञान म्हणजे आजपासून कमीत कमी 75 ते 76 वर्ष पूर्वी या ठिकाणी महानुभावाचे फार विद्वान असे प्रकांड पंडित माहूरचे श्री दत्त लक्षराज शास्त्री आणि रिद्धपूर येथील महंत श्री दत्तराज बाबा पाचरावत आणि महंत जुने श्री यक्षदेव बाबाजी आणि गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे बाबाजी यांच्या सहकार्यातून यांच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेलं हे महानुभाव तत्वज्ञान पुस्तक जे आहे या पुस्तकाची प्रथम प्रत हे महानुभाव तत्वज्ञानाची प्रथम प्रत आहे। फार पुरातन अशा प्रकारचे पुस्तक आणि या पुस्तकाची प्रस्तावना खरोखर उद्बोधक आहे आणि या प्रस्तावनेच्या नंतर या ठिकाणी जे विषय क्रम मांडलेले आहेत की पूर्वीच्या काळामध्ये महानुभाव तत्वज्ञान फार लिपींच्या अशा प्रकारानं ग्रंथामध्ये असल्यानंतर ते किचकट वाटायचं, अभ्यासकाला फार अवघड वाटायचं, परंतु त्या काळातील अभ्यासकांना हे प्राप्त होण्यासाठी या सर्व महंतांनी यांना सहकार्य केलं, हा ग्रंथ निर्माण झाला। आणि या ग्रंथामध्ये असे 12 प्रकरणं अनुक्रमणिका मांडलेली आहे। त्याच्यामध्ये पहिले प्रकरण नित्यानित्य वस्तुविवेकाविषयी शास्त्र मांडलेलं आहे, त्याचे 1 ते 19 पानापर्यंत वर्णन आलेलं आहे। त्यानंतर प्रकरण दुसरं जीवस्वरूपाविषयी सविस्तर वर्णन या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी 20 ते 35 पानापर्यंत या ठिकाणी वर्णन आहे। तिसरं प्रकरण देवता चक्राविषयी, देवतेचं चक्र कशा प्रकारचं आहे आणि देवतेंचे सिद्धांत कसे मांडलेत याच्याविषयी आहे। या ठिकाणी 36 ते 73 पानापर्यंत वर्णन आलेलं आहे। आणि त्यानंतर प्रकरण 4 कारण प्रपंच, ज्या महानुभाव पंथामध्ये जीव देवता प्रपंच अशा प्रकारचे 4 पदार्थाचा विस्तार आहे। त्याच्यामध्ये प्रपंच पदार्थाविषयी सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये आहे। या ठिकाणी 74 ते 93 पर्यंत वर्णन आलेलं आहे। प्रकरण 5 जे परब्रह्म परमेश्वर, या परमेश्वराचा सिद्धांत, परमेश्वराच्या विषयी यथार्थ ज्ञान या ग्रंथामध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रकरण 6 आहे की प्रपंचाची रचना आणि कशा प्रकारानं संहार, परमेश्वरानं श्री चक्रधर स्वामीने कसे सिद्धांत मांडलेले आहे याच्यामध्ये हा वर्णन केलेलं आहे। त्यानंतर हे 7वं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये परमेश्वर अवतार आणि देवता विभागाविषयी वर्णन केलेलं आहे की देवतेचा विभाग कसा आहे, परमेश्वराचा कसा आहे आणि याच्यामध्ये विशेष सारासार सांगितलेलं आहे। त्यानंतर 8वं प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये क्रियापाक म्हणजे क्रिया कशा प्रकारानं तयार होते आणि कशा प्रकाराने क्रियेची रचना आहे आणि कशा प्रकारे या जीवाला कर्मनिष्पत्ती होते याच्याविषयी जे वर्णन आलेलं आहे याला क्रियापाक म्हणलेलं आहे। आणि या क्रियापाकाचं वर्णन सविस्तर अशा प्रकाराने या ग्रंथामध्ये तत्वज्ञान सिद्धांत साध्या सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे। त्यानंतर देवतांचे बहिर्याग रूपी साधना प्रकरण 9 आहे, या 9व्या प्रकरणात सांगितलेलं आहे। आणि नंतर प्रकरण 10 हे देवतांचे अंतर्यागाविषयी शास्त्र निरूपण केलेलं आहे। आणि त्यानंतर प्रकरण 11 जे आहे त्याच्यामध्ये उद्धरणाचा विशेष प्रकरणाचा ज्ञानमार्ग सांगितलेला आहे की कशा प्रकारानं उद्धरण परमेश्वर करतात आणि कशा रीतीने जीवाला सद्गती प्राप्त करतात, कशा रीतीने जीवांचे दोष नासले जातात, अशा प्रकारचे उद्धरण प्रकरण। आणि त्यानंतर प्रकरण 12वं प्रकरण जे आहे ते उद्धरण प्रकरणामधील भक्तिमार्ग आहे की प्रेमियाची गती कशी आहे, ज्ञान भक्ती आणि अशा प्रकारच्या प्रेमियाला कशा प्रकारचा भक्तिमार्ग आणि हा भक्तिमार्ग कशा प्रकाराने त्या ईश्वराच्या प्राप्तीपर्यंतचा मार्ग या ठिकाणी विशेष रूपानं सिद्धांत समजून दिलेला आहे। असा हा परमेश्वराचा विशेष रूपाचं महानुभावांचं तत्वज्ञान आहे। या ठिकाणी असा एक श्लोक आहे, जयाचे ज्ञान ते जाणशे सकळही पदार्थत्व दिसे, तो उपासलियासे परलाभ थोर। त्या परमेश्वराची उपासना केल्यानंतर आपल्याला परलाभ थोर होतो। तर अशा प्रकारच्या या ग्रंथामध्ये जर आपण अभ्यास केला तर परमेश्वराची उपासना, परमेश्वराचे सिद्धांत, परमेश्वराचे एक एक तत्वज्ञान आपल्याला समजून येईल आणि हा ग्रंथ आपण खरोखर अभ्यासावा। महानुभाव पंथाची प्रथम प्रत आहे 1945 साली। या ग्रंथाचे लेखक विभी कोलते आहेत आणि या ग्रंथामध्ये सर्वार्थानं या लेखकाचं कोणतंही मत नाही। या ग्रंथाचा प्रस्तावनेमध्ये आपल्याला वर्णन समजेलच। या ग्रंथामध्ये मोठमोठे आचार्य
संतगण आणि मोठमोठे विद्वान यांचे सर्व प्रकारानं, यांचा सर्व सिद्धांत, यांच्याच प्रकारानं यांनी जे सांगितलेले तत्त्वज्ञान, यांनी जे सांगितलेले शास्त्र आणि या शास्त्राचा उहापोह याच्यामध्ये आहे. आणि हा ग्रंथ आपण अभ्यासून पाहावा, अभ्यासून याचा अनुभव घ्यावा. आणि खरोखर आपल्या महानुभाव पंथाचा हा अनुभवाचा रस्ता आहे. अनुभवाचा सिद्धांत तुमच्या अनुभवाला येईल. तर खरोखर हा ग्रंथ तुमच्या पुढं हे प्रस्तावना मांडण्याचं हेच कारण आहे की ज्यांना या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, महानुभाव पंथाची माहिती घ्यायची आहे आणि महानुभाव पंथाची यथार्थ जाणीव करून घ्यायची, त्यांनी खरोखर हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे. महानुभावांचे तत्त्वज्ञान नावाचा हा ग्रंथ फारच सुंदर, फारच समजदार आणि हा समजून आपल्याला पाहिल्यानंतर खरोखर आपल्याला ज्ञानाची जाणीव झाल्यानंतर खरोखर आपल्याला आनंद प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. खरोखर अशा प्रकारचा लाभ सर्वांनी घ्यावा. सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्री गोविंद प्रभू. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. श्री पंचावतार की जय. दंडवत प्रणाम.